काकूंचा त्रास वाढतोय त्याचं आता थोडंसं रूपांतर वर्स्ट होतं की बाबा नाही आता हा त्रास आपण नाही टॉलरेट करायला पाहिजे, सहन नाही करायला पाहिजे, असं तुमच्या कधी लक्षात यायला लागलं? साधारण 2 वर्ष. 2 वर्षापूर्वी तुम्हाला असं वाटलं की नाही 2 वर्षापासून तिला हा त्रास जास्तच व्हायला लागला. म्हणजे कारण जे काय आमचे फॅमिली डॉक्टर रत्नागिरीतले डेंटल सर्जन आहेत तर त्यांच्या पलीकडेच जायला लागलं. कारण त्यांना त्याचा हा मिळत नव्हता काय डायग्नोस म्हणा किंवा काय. आपण रत्नागिरीला शहरात राहता की रत्नागिरीच्या रत्नागिरी शहर मेन सिटी. अच्छा, मग या 2 वर्षाचा जो तुमचा अनुभव आहे तो काय आहे? तो काय दरवेळेला ती जाऊन सांगायची डॉक्टरांना की माझं असं ते डेंचरमध्ये काय फरक करायचे किंवा काय बसवायचे, परत ॲज इट इज. म्हणजे ह्या स्टेपला माणूस कंटाळतो, किती वेळा हे करणार ना. म्हणजे मला पण असं वाटत होतं की किती वेळा डॉक्टरांकडे जाते. मी तिच्याबरोबर जात नव्हतो कारण ती एकटीच जायची स्कूटरनं, जवळ आहे आम्हाला तसं. तर त्यामुळं ती किती वेळा जातेस असं मी तिला विचारलं, पण ती म्हणाली काय करणार, त्यांनी यायला सांगितलं जायला पाहिजे. मला